कर्णधारांनी याची नोंद घ्या. सर्व कर्णधारांसाठी सूचना आहे, ओपनिंगला जी पेअर जाईल त्याच्यामध्ये एक प्लेयर हा 45+ पाहिजे, नंतर कंप्लेंट ऐकली जाणार नाही. तो ओपनिंग बल्लेबाज सुधीर जी कोहली और बंटी दोनों ओपनिंग बल्लेबाज मैदान पर. और देखा जाए तो इस मैदान के जो आप दृश्य देख रहे हैं ये इतनी आसानी से नहीं बन सकते दोस्तों. यहाँ पे जो बहुत ही कड़ी मेहनत करनी पड़ती है, बहुत ही परिश्रम करना पड़ता है. और जहाँ तक सवाल है कि जैसे कि आप विकेट देख रहे हैं तो विकेट बनाने में करीब एक आध महीना लगता है. उसकी पूरी मट्टी का इस्तेमाल करना पड़ता है हर एक म्यूनिसिपालिटी. हेलो, सभी खिलाड़ी को अनुरोध किया जाता है कि जो टाइम दे उस वक्त पर वो सामने की शुरुआत की जाए, क्योंकि आपका अगर आप लेट करेंगे तो उसका जो असर है वो जो बाद में जो रात में जो 12 बजे के बाद जो टीम खेलेगी उसके ऊपर असर होगा. और कहते हैं कि डॉक्टर भी कहते हैं कि खाना समय पर खाना चाहिए, तो उसको मद्देनजर रखते हुए सभी खिलाड़ियों ने जो अपने को टाइम दे है, और अंपायर को भी मैं गुजारिश करूंगा कि जो टाइम दे उस वक्त पर सामने की शुरुआत की जाए. तो दोनों ओपनिंग बल्लेबाज मैदान में सुधीर जी कोहली और बंटी मेमडी 11 बनाम यूनियन फाइटर के बीच में आज का एक रोचक और रोमांचक मॅच. दोस्तों, हाला बऱ्याच वर्षानंतर कॉम्पिटिटिव्ह देतोय, त्याच्यामुळे थोडीशी प्रॅक्टिस थोडीशी नाही आहे, पण एकदा बॅटरी चार्ज झाली कसं जी डाऊन होत नाही. तर चलिए आपको फिर से एक बार ले चलता हूँ इस सिडको के हरियाली में मैदान पर. सुधीर जी कोहली जी और बंटी दोनों बाएं हाथ के बल्लेबाज. देखना है इस वर्तमान समय में वो दोनों बल्लेबाज. और देखा जाए कि 1 से 6 नंबर तक जो बल्लेबाज होते हैं वो उनको ना अच्छी साझेदारी, अच्छा एक जो रन बनाने की अच्छी मंजिल बनाई, तो उनके जो निचले क्रम के जो बल्लेबाज होते हैं उनके ऊपर जो असर होता है, उनको एक दबाव होता है, जो मानसिक दबाव होता है वो कम होता है. और कैसे है कि मानसिक दबाव ऐसा होता है, एक बार तलवार के घाव भरते हैं लेकिन मानसिक दबाव के नहीं. तो देखने वाली बात होगी कि प्रेशर की बात किसके सर पे रखते हैं. तो ओपनिंग बल्लेबाज मैदान पे सुधीर जी कोहली. और इस मैच का जो रूल्स और रेगुलेशन जैसे कहते हैं कि डकवर्थ लुईस के अनुसार जो इंटरनेशनल मैच में जो नियम होता है वही सेम नियम जो इस टेनिस क्रिकेट की दुनिया में भी होते हैं. हालांकि 19 मिनट का जरूर थोड़ा सा फर्क होता है, लेकिन यहाँ पे जो संयोजक ने यहाँ पे जो की घोषणा की है कि जो भी ओपनिंग बल्लेबाज मैदान पे उतरे तो उनका जो 40+ के ऊपर एक खिलाड़ी होना आवश्यक है. तो मैं समझता हूँ कि सुधीर जी कोहली जी यहाँ पे जो कि 40+ के में भी खेलते हैं. तो स्ट्राइक पे सुधीर जी कोहली, नॉन स्ट्राइक पे बंटी. और जो फील्डिंग की सजावट देख रहे हैं आप, जो कि ऑफ साइड में देख रहे हैं बैकवर्ड पॉइंट है, और फर्स्ट स्लिप, बिग थर्ड मैन, डीप एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ साइड, ऑन साइड में देखे शॉर्ट लेग, शॉर्ट मिड, वाइंड स्पीड ऑन, वाइंड स्पीड ऑफ. ये है फील्डिंग की सजावट. इस बेस के गेंद करने के लिए तैयार है दीपक पाटिल. शुभारंभ गेंद दाहिने से और विकेट गेंद करेंगे, दाहिने से और विकेट. ये गेंद हफाली गेंद उसको उठा दिया गेंद को, ये गेंद सीधी एक्स्ट्रा कवर की दिशा में गई, वहां फिर गेंद को रोका. तभी दोनों बल्लेबाज ने 1 रन मुकाबले कर अपना छोर बदला, तो 1 रन के साथ खाता खोला. सुधीर ने 1 रन बस. सुधीर इज ऑफ द मार्क, 1 सिंगल. और नॉन स्ट्राइक में अभी जो बंटी उनको सामना करना होगा, और सामना करेंगे जो कि पहली ओवर की प्रदर्शन, पहली ओवर जो स्पिन गेंदबाज. ये गेंदबाज कभी आउट स्विंग इन स्विंग करते हैं तो कभी कभी गुगली गेंद डालते हैं, और देखना होगा ये कितनी कामयाब होता है. दाहिने से और विकेट, ये शॉर्ट टिपिंग आगे निकले बल्लेबाज, उठा देंगे, हवा मिट्टी है, और ये पहले विकेट की पतन, पहला धक्का, सॉरी छक्का है. यहां से धुंधला दिखता है. डीजे तो आप डीजे को डेकोरेट कौन है? फुल टच गेंद थी, उसको कॉर्नर की दिशा में खेला है,
वहां पे फील्डर थे जिनको रोका था, दोनों बल्लेबाज एक रन, दूसरी भी रन बुलाने के जाते थे और ये 4 रन। पहला छक्का, दूसरी गेंद में दूसरा चौका, ये 10 रन 2 गेंदों में कुल मिला के स्कोर पहुंचा 11 रन बिना किसी नुकसान से। अच्छी साझेदारी दोनों बल्लेबाज में। हालांकि बंटी ने पहले गेंद पे छक्का जड़ा और दूसरे गेंद पर चौका जड़ा। ऑन साइड में 4 फील्डर है और ऑफ साइड में 4 फील्डर, यह फील्डिंग की सजावट। और इस बीच यहाँ पे जो कि लोगों की जो कि दर्शकों की भारी भीड़ है, फर्श से छत तक लोगों की भीड़ है, माहौल काफी गमागम, तनाव, उत्कंठा, उसमें तनाव और उत्कंठा भी है। माहौल को उत्साह और एक दिलचस्प मुकाबला देखने को मिले। और ये फुटटॉस गेंद उसको कॉर्नर की दिशा में खेला है और गेंद बाउंड्री गेंद 4 रन हो सकते हैं और ये 4 रन। पायरी एक सरताना आई नाव तुझं ओठान, नाही सुट मला कनाची, भरलंय रूप तुझं डोल्यान, आयलो पायाशी आई तुझे। धन्यवाद डीजे। तो आपको देख रहे हैं कि बहुत अच्छी सुमधुर संगीत का यहाँ पे जो कि डीजे के माध्यम से आयोजन किया है और आज आपको दिन और रात भर विविध प्रकार की संगीत का लुप्त है आप उठा सकते हैं। ये गेंद जो ऑन साइड में खेला है, गेंद बाउंड्री लाइन की तरफ जा रहे हैं, चौकी की अति सी उड़ंग खटोला फटाका हर तरह की शॉट खेल रहे हैं और इन दोनों बल्लेबाज की देख रहे लग रहे हैं कि जंग में जवान, खेत में किसान, फिल्म में लगान। और इस मैच में ये दोनों उस्मान, हालांकि बंटी बहुत जबरदस्त का प्रदर्शन, बहुत ही अट्रैक्टिव शॉट है, बहुत ही आस्किंग। फिर से वो उठा दे गेंद, ये हवा में उठे हैं, मोठो पटको चेंडू हवेत आणि क्षेत्र चेंडूच्या खाली क्षेत्राच्या वळ्या देऊन चेंडू पडलो। घडतोय पायाभूत सुविधांनी। थँक्यू डीजे। उघडल्या तिरपत जसा दाणा तयार होता, सवसनाच्या घोट्यात जसं नारळ भरला जाता, लग्नाचं जसं आमंत्रण दिलं जाता, तसं आमंत्रण दिलं बंटीने आणि ते आमंत्रण घेतलंय। क्षेत्राचं कोण होतं? नवीन बंटी, तू ज्या बॉलवर आऊट झालास त्या बॉलवर झोपेतून उठान सुद्धा कोणी चौकार मारलो असतो, पण तुझी हेल वाईट होती। ज्या माणसाची हेल वाईट त्या माणसानं झाडावर चढायला येऊन सुद्धा कुत्राचा होता। ज्याचा हेल वाईट त्याचा खेळ वाईट, ज्याचा हेल भरो त्याचा खेळ भरो असो। नेक्स्ट न्यू बॅट्समन ऑन द ग्राउंड। ही क्लिप तुम्ही बघितली असेल व्हॉट्सअपला, एक अच्छे कॉमेंटर होते त्यांनी ती क्लिप केली होती, त्याच्यात मी डबिंग केली। तर ये पहली विकेट की पतन और स्कोर है अभी भी 19 रन। बहुत ही अच्छी साझेदारी, बहुत ही अच्छे अटैकिंग शॉट खेल रहे थे बंटी, बहुत ही एक छक्का और 2 चौके के साथ बहुत ही अच्छी साझेदारी की उन्होंने। लेकिन जैसे ही गेंद ऑन साइड में खेला, गेंद ने बल्ले का भीतरी किनारा लिया, गेंद हवा में उठी और एक आसान सा कैच और पहली विकेट की पतन। और एमडी विलियम बनाम बीच यूनियन फाइटर के बीच में आज का एक मुकाबला देखा जाए तो यहाँ पे आप देख रहे हैं कि यह पे डीजे का जो आयोजन हो रहा है और ये एक बहुत ही एक उनके जो बीच में आपको जो संगीत सुनाई दे रहे हैं, संगीत आपका एक जीवन का एक अंग होता है और उसको मध्यम नजर रखते हुए आप यहाँ पे आपको आज विविध प्रकार के संगीत का आप लुप्ता उठा सकते हैं। डीजे के अफ्रीकन दुनिया में उन्होंने अपना नाम दर्शन मांग किया है और अब इसी प्रकार की एक से बढ़कर एक गीतों का नजराना यहाँ पे पेश किया जाएगा। तो पहली विकेट की पतंग में स्कोर है 19 रन। नए बल्लेबाज दर्शन जी, हालांकि दर्शन जी के एक रिकॉर्ड है वो, हालांकि यहाँ से आप इतिहास का इतिहास देखा जाए तो कई खिलाड़ी जो कि 40+ के ऊपर है, कई 50+ के ऊपर है। बहुत ही सभी का प्रदर्शन भारी रहा है इस सिडको के प्रतियोगिता में। और जैसे कि इतिहास के पढ़ने पलटे जाए तो आपने देखा होगा एक्स एमडी हो जेएमडी हो, उनका भी भारी प्रदर्शन रहा है। ये गेंद जो ऑस्टम के बाहर की तरफ जाती है उसको खेलने की कोशिश पूरी तरह बीट हो गए, विकेट पर गिनों को याद रखिए, कोई नुकसान नहीं, देयर इज नो हार्म और नो डैमेज।
चलो चलो दाना से और 2 विकेट। ये गेंद ऑस्टन के फिर से एक बार के अंपायर के माइक द्विधा नहीं हम दोनों हाथ फैलाते हुए और वाइट का इशारा अतिरिक्त रंग का संग योगदान हुआ। 1 रन कुल मिला के स्कोर पहुंचा 19 रन 20 रन 1 विकेट पर। एमडी एलान बनाम यूनियन फाइटर के बीच में आज का एक दिलचस्प मुकाबला चल रहा है इस सिडको के रायगढ़ भवन के मैदान पर। और ये गेंद फिर से एक बार खेलने की कोशिश, ये गेंद ऑन साइड में खेलना चाहिए, फिर से बरस चुके, फिर बीट हो गए, कोई नुकसान नहीं। और देखा जाए सिडको एक ऐसे कॉर्पोरेशन, एक नामांकित कॉर्पोरेशन जिसको कोई चैलेंज नहीं कर सकते। हालांकि ऐसे ऐसे कई प्रोजेक्ट आते हैं सिडको के जो नवी में एयरपोर्ट हो इसको उठा दिया गेंद गाँव में उठे और ये कैच हो सकता है, बन सकता है, लेकिन दोनों फील्डर के बीच में गेंद टप्पा खाने के बाद दोनों बल्लेबाज ने तब तक 2 रन पूरा किया और 2 रन के साथ स्कोर पहुंचा 22 रन 1 विकेट पर। तो सिडको ऐसे एक संस्था जहां पर आप देख रहे हैं कि ऐसे प्रोजेक्ट नए प्रोजेक्ट आते हैं, नवी एयरपोर्ट हो, मेट्रो हो, रेल हो, सभी जो भी आते हैं, जैसे कि SCZ नैना विकास का प्रोजेक्ट हो, ये गेंद ऑस्टन के बार की तरफ से उसको हाँ जहाँ जो ताकत काम नहीं करती, न जाती किसकी तरफ काम थी कि कवरपॉइंट की दिशा में खेला, हाँ वहाँ पे फील्डर देखने को रोका, तब दोनों बल्लेबाज फिर इस बार दौड़ पड़े और 1 रन मुकाबले को करते हुए छोर बदला, स्कोर पहुंचा 23 रन 1 विकेट पर। यहाँ पे बहुत ही स्टेडियम खचा भरा हुआ है, दर्शक की भारी भीड़ है, माहौल काफी घमाघम। ये गेंद वांसर पे खेला है और ये लॉन्ग के से 1 ही रन के संतोष मानना होगा कि गेंद सीधी फील्डर के हाथ में 1 रन के साथ फिर एक बार रन में धीरे धीरे बढ़ती हुई स्कोर पहुंचा 24 रन 1 विकेट पर। क्रिकेट ऐसा एक खेल कि निश्चित तौर पे कुछ कहा नहीं सकता, अनिश्चित सा भरा हुआ क्रिकेट होनी को अनहोनी बनाता है, अनहोनी को होनी बनाता है। इसलिए क्रिकेट की परिभाषा में इन शब्दों को कोई मायने नहीं रखता है, जैसे कि निश्चित अनिश्चित संभव असंभव मुमकिन नामुमकिन जीत हर जीत तब तक आखिरी की नहीं और एक छक्का। हालांकि अफलातुन शॉट, दोनों अंपायर ने अपना हाथ फैलाते हुए छक्के का घोषणा की। शहराचे शिल्पकार सिडको शहरात आपलं एक घर स्वप्नातलं होणार है स्वप्न साकार। तो दूसरे ओवर की समाप्ति पर स्कोर है 30 रन और एमडी ओलम बनाम यूनियन फाइटर के बीच में 1 विकेट खोकर 30 रन बना ले। और मेरे साथ में बगल में बैठे हैं जो कि एक नामांकित जो कमेंटेटर, हालांकि बहुत ही बंदर मीठे और वाणी के साथ कमेंटर देते हैं। मैं माइक्रोफोन को सौंप देता हूँ, उसके बाद मैं फिर से जॉइन होगा। थँक्यू सर्वांचं सहर्ष स्वागत पुन्हा एकदा। सिडको स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशन आयोजित सिडको प्रीमियर लीग 2022 फर्स्ट सीझनमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। फर्स्ट मॅच MD सुपर किंग्स वर्सेस युनियन फायटर टीम इथे बॅटिंग करते। 2 षटकांमध्ये 1 विकेट गमावले, अर्थातच बंटी जोशीची, ज्याने पहिल्या षटकामध्ये बेधुंद आक्रमण केलं आणि आता नुकताच एक षटकार पाहिला आपण शेवटच्या चेंडूवर। 2 षटकं धावा झाल्या 30। सुधीर कोळी 6 चेंडू 10 वरती खेळतायत आणि दशरथ त्यांच्या साथीला 1 चेंडू 1 धाव। नेक्स्ट मॅच टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील रिपोर्ट करा। इंजिनिअरिंग ब्लास्टर्स वर्सेस अकाउंट सुपिरियर्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्ट करा, कारण इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत। पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन इथे झालंय आता समाप्त। 2 पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये पॉवरफुल बॅटिंग केले, अर्थातच सुधीर कोळी आणि बंटी जोशीने। लोअर फुल टॉस बॉल, पंचांकडे जोरदार अपील, 1 धाव। खरं तर स्नेह संमेलनाचे अंतर्गत अनेक कार्यक्रम होत असतात सिडकोच्या सर्व एम्प्लॉईजसाठी आणि त्यातील हा एक सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम। इतिहासात आपण लक्ष घातलं, अर्थातच डोकावलं तर इतकी मोठी स्पर्धा, इतक्या भल्या मोठ्या स्तरावरती स्पर्धा ही पहिल्यांदाच होते, ती देखील अंडर फ्लडलाइट्स, ती सर्व कर्मचाऱ्यांची। आणि आजची सर्वात आनंदाची सर्वात मोठी बातमी आहे, अर्थातच सिडकोचे कुटुंब प्रमुख यांनी सांगितलंय की अपडेटेड
स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सर्व कर्मचाऱ्यांसाठी म्हणजे अद्ययावत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सर्व कर्मचाऱ्यांसाठी ते बांधणार आहेत. पुढे ना फटका खेळण्याचा प्रयत्न होता सुधीर कोळी यांचा. शॉर्ट मिडविकेट मधून बॉल ट्रॅव्हल झाला, फिल्डर तिथपर्यंत पोहोचतोय. अवघी एक धाव, एकेरी धावसंख्येने स्कोर जाऊन पोहोचेल 32 वरती. 32. माझ्या समवेत जयेश पाटील सर आहेत. खरं तर सिडको मधून ते सेवानिवृत्त झालेत, परंतु आज आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचा खेळ पाहण्यासाठी, कारण ते देखील कधीतरी या सर्व कर्मचाऱ्यांसमवेत राहिलेले आहेत, त्यांचा देखील प्रवास राहिलाय. स्लोवर वन बॉल होता लालेशचा. धीम्यागतीचा चेंडू, विकेट किपर धावला आहे आणि ते परतावं लागेल माघारी दशरथला रनआउटच्या स्वरूपात. सिडको सिडको शिल्पकार सिडको सिडको. शहरीकरणाचे शिवधनुष्य पेरणारा महाराष्ट्राचा आधुनिक शिल्पकार सिडको शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित. अंडर फ्लड लाईट्स इतकं छान क्रीडांगण, अगदी या खेळपट्टीवरती जयेश पाटील सर लेदरची देखील मॅच होऊ शकते. लाईट्स इतक्या छान आहेत आणि ज्या पद्धतीने या सर्व ड्रेस कोड जो आहे ना, तो ड्रेस कोड ॲज असं वाटते की प्रोफेशनलिझम जो सिडको नेहमी आपल्या कामामध्ये दाखवत असतो, प्रोफेशनलिझम, आणि तोच प्रोफेशनलिझम आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये देखील पाहतो. या स्पर्धेची संकल्पना सिडको एम्प्लॉई युनियनचे प्रेसिडेंट आदरणीय विनोदजी पाटील सर, त्यांच्यासमोर जनरल सेक्रेटरी JT पाटील सर आणि सिडको स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशनचे सरचिटणीस आदरणीय फैयाज खान सर आणि सर्व कर्मचारी त्यांच्या साथीला आहेत. आणि या सर्व कर्मचाऱ्यांसाठीच आयोजित केलेली ही स्पर्धा सिडको प्रीमियर लीग. धावसंख्या 32. न्यू बॅट्समन मैदानावर दाखल झाला आहे कौस्तुभ. 5 ओव्हरची मॅच आहे. सर्वांना ठाऊक आहे की रिस्ट्रिक्शन्स आहेत काही टाईमचे, त्या रिस्ट्रिक्शन्समध्येच आपल्याला सर्व मॅचेस कव्हर करायचे आहेत, म्हणून जास्त वेळ घेऊ नका, वेळेचा अपव्यय टाळा. 32 धावा झाल्यात, 2 विकेट गेल्यात. थर्ड ओव्हर लालेश गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू, संयमाने इथे खेळ खेळलाय. पंचांच्या अगदी बाजूला क्षेत्ररक्षक पोहोचेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, एकच धाव. चांगली फिल्डिंग. युनियन फायटर्स टीम मैदानावरती बॅटिंग करते आणि MD सुपर किंग्स टॉस साठी या इंजिनिअरिंग ब्लास्टर्स वर्सेस अकाउंट सुपेरियर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन. इंजिनिअरिंग ब्लास्टर्स टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे ऋषी नाईक. अकाउंट सुपेरियर्स टीमचा कॅप्टन आपण त्वरित या. 33 धावा झाल्या. 33. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2.4 ओव्हर्स. स्लोवर वन पिक करायचा होता. चांगली गोलंदाजी इथे चालू आहे. लालेश पेस व्हेरिएशन. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे करण्यात येईल. हाफ ट्रॅकर बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी. 3 षटक झाले ते समाप्त. वेळ जास्त घेऊ नका. धावा झाल्यात त्या 33. 11ची सरासरी आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये 30 धावा होत्या. या ओव्हरमध्ये लालेशने अवघ्या धावा दिल्या त्या 3. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचे चीफ इंजिनियर RB दायतकर सरांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करावा. दोन्ही टीमचे कॅप्टन अकाउंट सुपेरियर्स टीमचे कॅप्टन आहेत या ठिकाणी आणि दुसऱ्या बाजूला इंजिनिअरिंग ब्लास्टर्स आणि नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचे चीफ इंजिनियर RB दायतकर सर यांच्या शुभ हस्ते इथे टॉस करण्यात येईल नेक्स्ट मॅचचा. त्यांच्या समवेत सिडको एम्प्लॉई युनियन प्रेसिडेंट विनोदजी पाटील सर. टॉस झाला आणि टॉस जिंकलाय नेक्स्ट मॅचचा. यस, अकाउंट सुपेरियर्सने टॉस जिंकलाय. सरांचं नाव संजीव पाटील सरांनी इथे टॉस जिंकलाय. अकाउंट सुपेरियर्स. वेळ जास्त घेऊ नका ही एक सूचना वारंवार आयोजकांकडून देण्यात येते. JS पाटील सर या ठिकाणी आमच्या समेत कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे राजू सर, राजेश पाटील सर. हाफ ट्रॅकर
गोलंदाजी मात्र इथे चालू आहे. सिडको प्रीमियर लीग मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. कुटुंब प्रमुख स्वतः एक्झिबिशन मॅच मध्ये खेळताना तुम्ही पाहिलेत डॉक्टर संजय मुखर्जी सर, त्याचबरोबर जॉइंट एमडी श्री कैलास शिंदे सर, मुख्य दक्षता अधिकारी श्री शशिकांत महावरकर सर, हे सर्व एक शो मॅच झाली, एक्झिबिशन मॅच झाली आणि ती मॅच झाली टाय. 34 धावा 34. युनियन फायटर्स इथे बॅटिंग करते. समीर गोलंदाजी करत असताना बॅकफुटला जाऊन फटका खेचायचा होता. सुधीर कोळी इथे बॅटिंग करतायत. सिंगलने खेळ मात्र पुढे सरकतोय. पहिल्या ओव्हरमध्ये काय तुफानी हल्ला चढवला होता बंटी जोशीने, परंतु त्याचं आव्हान समाप्त झालं पहिल्या षटकामध्ये आणि तिथून आक्रमण जे होतं ते आक्रमण थांबवले या सर्व गोलंदाजांनी. चांगली गोलंदाजी केली एमडी सुपर किंग्स या टीमने. सध्या चेन्नई सुपर किंग्सची मॅच चालू आहे आणि तिथे ते बॅटिंग मध्ये आक्रमण करतायत. आडव्या बॅटने समोरच्या दिशेनं वाडिश लॉंग ऑनला क्लिअर केलाय. व्हॉट अ शॉट, क्लीन हिट, सिक्सर. युनियन फायटर्स आपला फायटरचा पंच मारत असताना समोरच्या दिशेनं हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक तो देखील वाइडिश लॉंगॉनला क्लिअर करत असताना क्षेत्ररक्षक होता उभा तिथे, परंतु त्याच्या डोक्यावरून आला हा षटकार. धावा झाल्या 41. 41 धावांना गती देत असताना आता बॅटर कौस्तुभ पुढून फटका खेचलाय. फुल टॉस बॉल करून घेतलाय. पुनश्च एकदा वाडिश लॉंगॉनचा फिल्डर बिझी. एक धाव, चांगली फटकेबाजी. 42 विकेट गेल्यात आतापर्यंत 2. अकाउंट सुपिरियर्स टीमने ते टॉस जिंकलाय आणि त्यांचा निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. अकाउंट सुपिरियर्स टीम संजीव पाटील सरांना विनंती, आपला निर्णय आमच्यापर्यंत सुपूर्त करा, कारण जास्त वेळ घेऊ नका. 42 42 धावा झाल्यात. एक भलं मोठं टार्गेट सेट करायचंय. खराब फेकी आणि तिचा इथे फायदा युनियन फायटर्स टीमला. 2 धावा. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. 44 धावा झाल्या. चौथं षटक इथे चालू आहे. 44. अनेक प्रोजेक्ट्स आणि त्या सर्व प्रोजेक्टचे बॅनर्स तुम्ही या संपूर्ण क्रीडांगण भर पाहताय. गोल्फ कोर्स असेल, पालघर प्रोजेक्ट असेल, मास हाऊसिंगचं प्रोजेक्ट असेल, सिडकोचा एअरपोर्ट प्रोजेक्ट, नुकताच चीफ इंजिनियर एअरपोर्टचे अर्थातच न्यू मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचे चीफ इंजिनियर त्यांच्या शुभ हस्ते ते टॉस झाला. नैना प्रोजेक्ट असेल. मिड विकेटच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल झाला आहे. फिल्डर पोहोचतोय. अवघी 1 धाव. एक षटकार जरूर आला या ओव्हरमध्ये, परंतु समीरने चांगलं षटक टाकलं शेवटला. 12 धावा दिल्या या षटकामध्ये. एकूण धावसंख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 45. 45 लॉस ऑफ 2 विकेट. अनेक प्रोजेक्ट्स आहेत. नेरुल जेट्टीचा देखील प्रोजेक्ट, त्याचे देखील बॅनर तुम्ही पाहताय. त्याचबरोबर सीओई प्रोजेक्ट असेल. 8 एकूण 8 बॅनर्स आहेत आणि 8 टीम देखील खेळत आहेत. तिथे डगआउट्स आहेत. तिथे बसून सर्व खेळाडू आनंद घेत असताना या स्पर्धेचा कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेली स्पर्धा. अनेक विविध कार्यक्रम होत असतात. कॉम्प्रोमाइज कुठल्याच बाबतीत नाहीये. जेव्हा तुम्ही डेव्हलपमेंट, मगाशी देखील उल्लेख केला की डेव्हलपमेंट अँड चेंज या 2 गोष्टी अशा आहेत की त्यामधला समन्वय साधण्याचं काम नेहमी सिडको करत असते आणि सिडकोच्याच सर्व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली स्पर्धा. साठी येत आहेत कारण 5 बॉलर असणार आहेत 5 ओव्हरसाठी. दुसरी धाव घ्यायची आणि ते पहा रनआउट. रनआउट. एक रन शॉट म्हणजे एकही धाव नाही. एकही धाव नाही या चेंडूवरती. अवघ्या 45. कॉमेंट्री बॉक्स मध्ये मगाशी नितीन सर देखील होते आणि नितीन सरांचा वाढदिवस आहे आज. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्याचबरोबर आणखी एक आमचे
सुभाष पाटील सर देखील होते कॉमेंट्री बॉक्समध्ये. हे सर्व कर्मचारी आणि या स्पर्धेबद्दल इत्थंभूत माहिती, सर्वतोपरी इतिहास माहिती आहे. सर्व कर्मचाऱ्यांसमवेत नेहमी कामं करत असतात. आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. आता चांगली बॅटिंग केली सुधीर यांनी, आपल्या टीमसाठी योगदान दिलं. लास्ट ओव्हर चालू आहे, 45 झाल्यात 45 धावा 45 झाल्यात. चला अंपायर्स, अकाउंट सुपिरियर्स टीमने फिल्डिंग स्वीकारले टॉस जिंकून. इंजिनिअरिंग ब्लास्टर्स टीमला करायचे बॅटिंग. अकाउंट सुपिरियर्स संजीव पाटील सरांनी टॉस जिंकला आणि त्यांनी स्वीकारले बॉलिंग. हुक करण्याचा प्रयत्न होता, लिडिंग एज घेतले आणि ते पहा चांगली फिल्डिंग शेवटच्या क्षणी. विकेट किपर पोहोचले, डायरेक्ट हिट आणि ते पाहूया बॅट्समन असेल नॉट आउट. 45 होत्या, त्यामध्ये आता 2 ऍड होतील. 47 47 धावा. अकाउंट सुपिरियर्स टीमने नेक्स्ट मॅच मध्ये फिल्डिंग स्वीकारले. बॅटिंग करायचे इंजिनिअरिंग ब्लास्टर्स टीमला. लास्ट ओव्हर चालू आहे. सुधीर कोळी बॅटिंग करतायत. 13 चेंडू 15 धावांचं योगदान. निलेश नुकताच गेला, 1 चेंडू 2 धावांवरती तो खेळतोय. युनियन फायटर्स टीमची धावसंख्या 47. 47 विकेट गेल्या 3. नवीन गोलंदाजी करतोय. अगदी स्टंप वरून हा चेंडू निघून गेला. इतकी छान खेळपट्टी आहे की या खेळपट्टीवरती लेदर बॉलची देखील स्पर्धा सहजरित्या होऊ शकते. इतकी छान खेळपट्टी. ग्रास आहे, मे महिना चालू आहे म्हणजे ड्यू फॅक्टर फार क्वचित. इतकी गरमी आहे, सर्वांनाच ठाऊक आहे. लॉंग ऑनचा फिल्डर आणि ते कॅच घेतली जाते. सुपर कॅच. शहर बदलतंय, आणखी एक बॅट्समन आउट. शोभून दिसतंय, घेतंय नवा आकार. शहरांचे शिल्पकार सिडको. शहरांचे शिल्पकार सिडको. घडतोय पायाभूत सुविधांनी. मेट्रो एअरपोर्ट प्रकल्पांनी औद्योगिक विस्तार. शहरांचे शिल्पकार सिडको. शहरांचे शिल्पकार सिडको. शहरात आपलं एक घर स्वप्नातलं होणार हे स्वप्न साकार. शहरांचे शिल्पकार सिडको. शहरांचे. चला जास्त वेळ घेऊ नका, हीच एक विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका. 47 धावा झाल्यात. 2 चेंडू अद्यापही बाकी आहेत. युनियन फायटर्स टीमची धावा आहेत त्या 47. धमाकेदार सुरुवात केली होती पहिल्याच ओव्हरमध्ये, परंतु आता टार्गेट आपण पाहतोय की 55 किंवा त्याच्या आसपास जाऊ शकतात युनियन फायटर टीम. भन्नाट गोलंदाजी चालू आहे नवीन कडून. अवघ्या धावा दिल्या, 2 विकेट घेतले. 1
येस आणि विनंती आहे की वेळ आपल्याला जास्त घ्यायचा नाहीये. इनिंग समाप्त झाल्यानंतर लगेचच युनियन फायटर टीमने आपली फिल्डिंग सजून घ्यायची आहे. चांगला फटका, पॅरलल स्ट्रोक, पूल केलाय, बॉल पाठवलाय स्क्वेअर लेगच्या वरतून. शेवटच्या चेंडूवरती आक्रमण, षटकार मात्र इथे खेचला जातोय. 6 धावा, पहिलं सत्र झालंय समाप्त. एकूण धाव संख्या 53. पाठलाग करायचे 54 धाव संख्येचा. 53 झाल्यात, 54 धावांचा पाठलाग. ऍक्शन रिप्ले मध्ये क्रीजचा चांगला वापर केला. परीक्षितने क्रीजचा वापर करून लगावला तो मात्र षटकार. एकूण धाव संख्या 53. पाठलाग करायचे 30 चेंडूंमध्ये 54 धाव संख्येचा एमडी सुपर किंगला. IPL मध्ये थोडं उलट चालू आहे. चेन्नई सुपर किंग्स बॅटिंग करते, ते टार्गेट सेट करतायत आणि मात्र इथे एमडी सुपर किंगला युनियन फायटरच्या विरोधात धावा करायचे जिंकण्यासाठी 54. 30 चेंडू 54 धावांची गरज आहे. मी युनियन फायटर टीमला रिक्वेस्ट करतोय की लगेचच आपण आतमध्ये जा आणि सलामीची जोडी एमडी सुपर किंगला देखील विनंती आहे की आपण त्वरित मैदानावरती पाठवा. इनिंग ब्रेक आहे. टॉस अगोदर नेक्स्ट मॅचचा इथे झालेला आहे, परंतु त्या अगोदर आपण ऐकूया सिडकोच्या प्रीमियर लीगची स्पर्धा चालू आहे आणि सिडकोचं अर्थातच सर्वांना मोटिवेट करणारं सॉन्ग आपण ऐकूया डीजे कडून. मेट्रो एअरपोर्ट प्रकल्पांनी औद्योगिक विस्तार, शहरांचे शिल्पकार सिडको सिडको, शहरांचे शिल्पकार सिडको सिडको. शहरात आपलं एक घर स्वप्नातलं होणार हे स्वप्न साकार. शहरांचे शिल्पकार सिडको सिडको, शहरांचे शिल्पकार सिडको सिडको. शहरीकरणाचे शिवधनुष्य पेलणारा महाराष्ट्राचा आधुनिक शिल्पकार सिडको शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित. शहर बदलतंय, शोभून दिसतंय, घेतंय नवा आकार. शहरांचे शिल्पकार सिडको सिडको, शहरांचे शिल्पकार सिडको सिडको. घडतोय पायाभूत सुविधांनी, मेट्रो एअरपोर्ट प्रकल्पांनी औद्योगिक विस्तार. शहरांचे शिल्पकार. निलेश पाटील, हितेश पाटील नाही तर इथं कॉमेंट्री बॉक्स जवळ यायची कृपा करा. स्टेजशी त्वरित संपर्क साधायचे. नितेश पाटील, आपण त्वरित स्टेजशी संपर्क साधायचे. चला, 30 चेंडू सलामीची जोडी एमडी सुपर किंग्स आपण त्वरित मैदानावरती पाठवा. बहुत एमडी सुपर किंग्स टीम आपण त्वरित मैदानावरती सलामीची जोडी पाठवा. 30 चेंडू आणि तुम्हाला धावा करायचे 54. 54 टार्गेट आहे. सुरुवातीलाच अगदी आपण पाहिलं की आक्रमण केलं बंटी जोशीनं, त्यानंतर सुधीर यांचं आक्रमण, नंतर आलेल्या उर्वरित फलंदाजांनी देखील आक्रमण केलं. परीक्षितने शेवटच्या चेंडूवरती षटकार खेचला. पहिलीच मॅच चालू आहे लेग स्टेज मधील आणि या लेग स्टेजच्या मॅच वरती सर्वांच्याच नजर आहे. प्रत्येकाला जिंकायची ही स्पर्धा. भन्नाट स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या. पाठलाग होईल चालू आणि सेकंड इनिंग मध्ये पुनश्च आपण ऐकूया जयेश पाटील सरांना. बहुत हेलो बहुत बहुत शुक्रिया समीर सामने. तो यूनियन फाइटर बनाम एमडी यूनियन के बीच में आज का ये इस पड़ाव का दूसरा मैच खेला जा रहा है और आपने देखा होगा जो कि यूनियन फाइटर ने 53 रन बना के 54 रन का लक्ष्य रखा है, जो एमडी यूनियन को बनाना है 5 ओवर में, यानी कि 30 गेंद में 54 रन, कि हर एक गेंद में 2 रन की आवश्यकता है. तो इसमें से 2 रन की आवश्यक होनी चाहिए, ऐसी कुछ ज़रूरत नहीं, क्योंकि ये खेल है. उसमें अगर बीच में अगर चौका छक्का जड़ जाए तो फिर इस मैच का जो है नक्शा पलट सकता है, कभी भी पलट सकता है, कभी प्रतिवार हो सकता है. तो आप देखिए दोनों ओपनिंग बल्लेबाज जो कि हमारे जुगांव के नीतीश जी पाटिल ओपनिंग बल्लेबाज
और दूसरा खिलाडूचं नाव सांगा ना प्लीज. हेलो हेलो. तो दोनों ओपनिंग बल्लेबाज मैदान पे नीतीश जी पाटिल और कौन अनिकेत 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 और हितेश के ओपनिंग बल्लेबाज मैदान पर. नीतीश. तो यहाँ पे आज का ये दूसरे पड़ाव का दूसरा मैच इस सिडको के हरियाणा में मैदान पर हालांकि देखा जाए तो यहाँ पे तमाम दर्शक बैठे हैं, इस मैच का आनंद ले रहे हैं. और मेरे साथी कमेंटर जो कि समीर सोमने सर यहाँ पे मराठी में बहुत ही मधुर और मिठुर की वाणी के साथ कमेंट्री दे रहे हैं. दूसरी छोर मेरे बगल में बैठे हुए जो कि एक एक्सपर्ट स्कोर चार्टर जो कि निकुंज मिठलानी सर यहाँ पे. और भले ही हमारी नज़र इस मैदान पे लगी हो लेकिन वो हमें एक एक रन की जानकारी दे रहे, तो उसको मद्देनजर के बताने में कामयाब हो रहा हो. तो फिलहाल जैसे कि सुधीर जी कोहली शुभारंभ में गेंद लेके आ रहे हैं और स्ट्राइक के है नीतीश जी पाटिल. हालांकि बहुत ही आक्रामक खिलाड़ी नीतीश जी पाटिल हमारे जू गाँव के प्रॉपर उनके जो भाई है जो कि रामचंद्र पाटिल बहुत ही आक्रामक खेलते, बहुत ही पिंच हिटर. तो फील्डिंग की सजावट जो कि पावर प्ले का गेम और पावर प्ले का गेम के सभी 30 गज को दायरे के अंदर 8 खिलाड़ी होने की आवश्यकता है. उसके मद्देनजर रखते हुए आप फील्डिंग की सजावट देख रहे हैं. कवर पॉइंट वाइंड स्पीड फर्स्ट स्लिप और पहली गेंद जो कि पूरी तरह बीट हो गया है और पहली विकेट की पतन. पहला धक्का मिला जो कि 54 रन का लक्ष्य रखा है और पहला धक्का यूनियन फाइटर को बिना किसी खाता खोले वापस आ रहे नीतीश जी पाटिल. शहरांचे शिल्पकार सिडको सिडको, शहरांचे शिल्पकार सिडको सिडको. शहरीकरणाचे शिवधनुष्य पेरणारा महाराष्ट्राचा धन्यवाद डीजे. तो यहाँ पे जो कि देख रहे कि आज ये जो यूनियन फाइटर बना एमडी के बीच में लक्ष्य जो एमडी ने यूनियन फाइटर ने जो कि लक्ष्य रखा था जो 54 रन का जो कि लक्ष्य रखा है और उसको मद्देनजर रखते हुए उनका एक विकेट बिना खाता खोले हुए पहले में नीतीश जी पाटिल वापस आए और नए बल्लेबाज उनकी जगह ले रहे हैं. समीर देखना है अपने टीम के लिए क्या गुल खिलाते हैं. बशर बादशाह बनता है कि युवान इतिहास बनाते कि बनते हैं कि ठंडा हवा खाने के लिए अपनी फैमिली की राह देखते हैं. दाहिने के बल्लेबाज समीर दाहिने से उड़ गए गिल और इलेक्शन के बाहर की तरफ उसके फ्लिक किया गेंद को शॉर्ट स्केल की दिशा में वापिटर गेंद को रोका. दोनों बॉलर तेज दौड़ पड़े और पहला रन पूरा किया. दूसरी मिस फील्डिंग हुई, दूसरा रन लेने चाहते थे लेकिन जैसे ही स्ट्राइक पे जो फील्डर थे वो तो बहुत दूरी पर आए थे, उन्होंने इनकार कर दिया और एक ही रन पे संतोष माना. एक रन के साथ स्कोर में बढ़ती हुई 1 रन, कुल मिला के स्कोर एक विकेट पर. एमडी बनाम सिडको फाइटर यूनियन फाइटर के बीच में आज के शुभारंभ का पहले दिन का दूसरा मैच चल रहा है इस रायगढ़ के हरियाणा में मैदान पर. हालांकि देखा जाए कि नए जो शुभारंभ के गेंदबाज सुधीर जी कोहली गेंद उसको फ्लिक किया शॉर्ट लेग दोनों बल्लेबाज दौड़ पड़े और फिर एक बार 100 मीटर के दौड़ों की धाव के से रन पूरा किया. 1 रन का इजाफा होगा. एक साथ खाता खोला. समीर अनिकेत ने 1 रन, समीर खेल रहे 1 रन, कुल मिला के स्कोर 2 रन 1 विकेट पर. क्रिकेट बहुत एक रंगी बेरंगी क्रिकेट. हालांकि इंटरनेशनल मैच में वनडे मैच में एक गेंद फुलटॉस गेंद थी, लोअर फील्डर्स गेंद थी, उसको ऑन साइड में खेला है. वह एक ही रन को संतोष मानना होगा. गेंद सीधी फील्डर के हाथ में और एक ही रन को संतोष और 1 रन के साथ फिर एक बार रन में धीरे धीरे बढ़ोतरी. 3 रन 1 विकेट के नुकसान पर. बहुत ही एक रंगी बेरंगी क्रिकेट. इंटरनेशनल वनडे मैच में जो माहौल होता है वैसे यहाँ पे माहौल दिख रहा है. हालांकि ये फ्लड लाइट दिख रहा है जैसे कि दिन में ये मैचेस खेले जा रहे हैं. ये गेंद ऑस्ट्रॉन्ग के इलेक्शन के बाहर की तरफ जा रहे, उसको पैर से रुकाना चाहते थे लेकिन गेंद बाउंड्री की तरफ जा रहे हैं. 5 गज अंदर बाउंड्री लेके फिर किया, सीधा थ्रो कर दिया. तब तक दोनों बल्लेबाज ने 2 रन पूरा करते हुए स्कोर पहुंचा 1 रन
पूरा आउट है। अरे सॉरी क्या, अरे रन आउट, सॉरी एलबीडब्ल्यू आउट है। तो लेग बिफोर विकेट, दूसरी विकेट की पतन, दूसरा धक्का यूनियन फाइटर को। हालांकि देखा जाए कि यूनियन का जो इतिहास का रिकॉर्ड है, यूनियन मैनेजमेंट से फाइटर को फाइट करने में बहुत ही आक्रामक होते हैं, लेकिन यहाँ पे देखा जाए तो 2 विकेट उन्होंने गंवा दिए हैं और स्कोर है 5 और लक्ष्य है जो कि 54 रन का, जैसे कि 53 रन बना रहे थे 4 विकेट खोकर एमडीएलएम ने। और उनके मद्देनजर रखते हुए जो कि सिडको यूनियन फाइटर ने यहाँ पे 5 रन बना लिए हैं 2 विकेट खोकर। यहाँ पे कई बहुत ही सम्मानीय, यहाँ पे बहुत ही आदरणीय गणमान्य यहाँ पे मेहमान इस मंच पर बैठे हैं। हालांकि उनकी कोई पहचान करने की आवश्यकता नहीं, क्योंकि उनको सब कुछ जानते हैं, मानते हैं, पहचानते हैं, उनका परिचय देने की आवश्यकता नहीं। लेकिन कहते हैं कि प्रोग्राम कौन सा भी क्यों न हो, वो जो सामाजिक प्रोग्राम हो, सांस्कृतिक प्रोग्राम हो या शैक्षणिक प्रोग्राम हो, जो भी मेहमान होता है, भले ही उनको सबका परिचय हो, तभी भी उनके नाम का उल्लेख करना आवश्यकता होता है। जैसे मैं बीच में जैसे उनको टाइम वक्त मिलता है वैसे ही उनको मैं परिचय कर दूंगा। हालांकि बहुत ही कमाल के, बहुत ही गजब के सभी मेहमान हैं। वैसे ही वो पॉजिटिव डेडिकेट, यानी कि जान लगा के काम करने वाले, हालांकि सकारात्मक सोच है उनकी। और फिर एक बार सुधीर जी कोहली अपने पहली ओवर की ये ऑन साइड में खेला, लेकिन बाउंड्री की तरफ जा रहे हैं और एक वहाँ फील्ड रहे थे, उनको रोका। एक ही रन का संतोष मानना होगा। ये एक राउंड के साथ फिर एक रनों में धीरे धीरे बढ़ती जाए, कच्चों की रफ्तार के साथ रनों की बढ़ोतरी हो जा रहे हैं। 6 रन 4 रन 4 रन 2 विकेट पर। बहुत एक कश्मकश क्रिकेट की जैसे कहते हैं, बहुत एक दिलचस्प मुकाबला, बहुत ही उतार चढ़ाव मुकाबला, जहाँ तक देखा जाए कि 54 रन का लक्ष्य है। और इसमें अब 21 दूर के रन से काम नहीं चलेगा, चौका और चौकी की आतिशबाजी होनी चाहिए। हालांकि देखा जाए कि यूनियन फाइटर को उनके रनों से अंबार की रास्ते जरूरत है, सभी अस्त्रों का इस्तेमाल करना होगा, तो ही जो कि मंजिल है वो आपको नज़दीक दिख सकते हैं। क्योंकि हिंदी में कहा होता है, ओस चाटने से काम प्यास नहीं बुझती। बड़े काम के लिए बड़े प्रयास करना चाहिए, क्योंकि दिल्ली अभी दूर है। तो उसको मद्देनजर रखते हुए यूनियन की फाइटर के 11 ने अपना जो रनों की रफ्तार है, रनों की गति है, वो बढ़ाना होगा। फील्डिंग में तब्दीली करते हुए एमडी सुपर 11 के बल्लेबाज बंटी जो ने कि ने आपने देखा होगा कि बहुत ही एक छक्का और 2 चौके के साथ बहुत ही आक्रामक खेल रहे थे, बहुत ही अटैक की शॉट खेले थे, बहुत ही एक ताबड़तोड़ बल्लेबाजी जिसके पिंच हिटर करते हैं, बहुत ही अच्छी बल्लेबाजी करते हैं। और ये फिर एक गेंदबाज के रूप में फिर आ रहे हैं दाहिने से और विकेट। ये गेंद ऑस्टिन के हल्की सी गेंद को कट कर दिया, अपर कट खेलने की कोशिश की थी, लेकिन जहां आपकी ताकत काम नहीं आती वह नजाकत की जिस काम करते हैं। 1 रन का जरूरी इजाफा होगा। गेंद को कवरमेंट की दिशा में खेला था, वह फील्डर थी, गेंद को रोका, दोनों बल्लेबाज ने उसी वक्त 1 रन पूरा किया। उन्हें 1 रन के साथ फिर एक बार स्कोर पहुंचा 5 रन 2 विकेट पर। एमडी ओलम बनाम सिडको फाइटर 11 के बीच में आज के इस सिडको के हरियाले मैदान पे, रायगढ़ के मैदान में, हालांकि स्टेडियम खचा भरा हुआ है, यहाँ पे माहौल है बहुत ही तनाव और उत्कंठा भी है, माहौल का भी उत्साह और सुविधाजनक भी, उम्मीद से दुगना माहौल इस सिडको के रायगढ़ में मैदान पे। यहाँ भी जो कि दर्शक है हर्षित हुए, आह्लाद हुए, उनके चेहरे पे चमक आ रहे। हालांकि दर्शक भी चाहते हैं। और ये गेंद की लोअर फुट गेंद को उसको ऑफ साइड में खेला है, ये रन के संतोष मानना होगा। ये गेंद के साथ फिर एक बार रन में सिंगल रन बनते हैं। हालांकि ये चौकी और चौकी की यहाँ पे जो कि जरूरत है, क्योंकि अभी पावर प्ले का तो गेम नहीं है, सभी फील्डिंग सजाट फैलाए हुए है। करीब 7 फील्डर जो है जो सीमा रेखा पर तैनात है, और बंटी दाहिने से और 2 विकेट। एक गेंद को उसको ऑन साइड पे खेला है, मिड विकेट की दिशा में वहाँ फील्डर थे, एक ही रन को संतोष मानना होगा। और मैंने अभी देखा जैसे कि 21 रन से काम नहीं चल, 54 रन का लक्ष्य रखा है। और जो 54 रन उसमें ये अगर एक आध चौका और एक छक्का जड़ जा सकता है एक आध ओवर में, तो आप ये जो मंजिल है, लक्ष्य है, वो आपके पास आ सकती है। ये गेंद उठा देगा, मोटा फट गए और हवा में उठाए, और ये आसान सा कैच
तीसरी विकेट की पतन डीजे। परिस्थिती आता सर बिकट झालेली आहे. धावांचा पाठलाग करायचे 57. चांगली बॅटिंग केली होती अगोदर युनियन फायटर्स या टीमने आणि नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल झालाय. न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल झालाय नवीन. धावा झाल्यात 7, विकेट गेल्यात आतापर्यंत 3. एकूण धावा करायचे 50 आणि जयेश पाटील सर आमच्या समवेत होते कॉमेंट्री बॉक्समध्ये. खरं तर सिडकोचे कर्मचारी सेवानिवृत्त झालेत आणि आज सर्व कर्मचाऱ्यांसमवेत क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी ते देखील उपस्थित राहिले. त्यांचा देखील आभार. चला कॉमेंट्री बॉक्समध्ये मी स्वागत करतो आता सन्माननीय दीपक पाटील सरांचं. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एकेरी धावसंख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल 8 वर. सिडको प्रीमियर लीग मध्ये सर्व प्लेयर्सचे मनपूर्वक स्वागत. धावा आहेत त्या 8, विकेट गेल्या 3, पाठलाग करायचे 57चा. बंटी जोशी गोलंदाजी करतोय. हाफ ट्रॅकर बॉल बॅटची कडा. विकेट किपरच्या डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल झाला. वेग जितका होता बंटीचा त्याच वेगानं बॉल गेला लॉंग स्टॉपला. 2 धावा इथे मात्र जोडल्या जात आहेत. 2 ने स्कोर जाऊन पोहोचेल 10 वर. 57चा पाठलाग करायचे. 3 विकेट गेल्यात. एमडी सुपर किंग्सला वेल फिनिशर आता दोन्हीची गरज आहे. 19 चेंडू आणि आता करायचे आहेत. हॅलो शॉर्ट मिड विकेटला फिल्डिंग चांगली. दुसरं षटक बंटी जोशीचं इथे झालंय समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 10 आणि उर्वरित 18 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे 44. उद्या सायंकाळी बरोबर 5:30 वाजता सर्व सामन्यांना सुरुवात होणार आहे. सर्व खेळाडूंनी कर्णधारांनी लक्ष द्या. उद्या 5:30 वाजता सर्व मैदानावर सर्वांनी जमायचं आहे. सिडको प्रीमियम लीग संकल्पना युनियनचे आदरणीय अध्यक्ष विनोददादा पाटील यांच्या संकल्पनेतून CPL आपण इकडे पाहतोय. ह्या स्पर्धेचं ग्राउंडची पूर्ण ही व्यवस्था झगमगाट आणि सर्व दिसतं आहे. त्याच महत्त्वाचं योगदान सिडको क्रिकेट संघाचे कर्णधार ऋषिकेश नाईक व राजेश पाटील यांची अत्यंत मेहनतीचं फलस्वरूप आपल्याला दिसत आहे. जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. या दोघांनी अतिशय ग्राउंड सजवण्यासाठी मेहनत घेतलेली आहे. तसेच मनोहर चौधरी यांनी ह्या पूर्ण सामन्यांचं आयोजन इथे अत्यंत उत्तमरित्या केलेलं दिसत आहे. उद्या संध्याकाळी 5:30 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. सर्व उभय संघांच्या कर्णधारांनी लक्ष असू द्या. एक सर मी जरूर आवर्जून म्हणेल की क्रीडांगण असू दे, स्पर्धांचं आयोजन असू दे, तुमचा ड्रेस कोड असू दे, तुम्ही YouTube लाईव्ह वरती जरा तुमची लिंक प्रत्येकाने पहा. सिडकोचा प्रोफेशनलिझम जो ते जपतात तो या स्पर्धेमध्ये देखील त्यांनी जपलाय. अफलातून असं वाटतंय की कॉर्पोरेट, तसेही तुम्ही कॉर्पोरेट आहातच. एक भन्नाट स्पर्धा परीक्षित गोलंदाजीसाठी येत आहेत. आज या ठिकाणी खास या स्पर्धा पाहण्यासाठी आपले सेवानिवृत्त आदरणीय महादेवभाऊ शाहबाजकर इथे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत. तसेच JS पाटील आता त्यांनी नुकती हिंदीमध्ये कॉमेंट्री केली, त्यांचं इथे स्वागत, आभार. सुनील कदम लेखाधिकारी यांचं इथे स्वागत आहे. आणि स्वागत पहा किती दमदार स्पंद आहे. पंच इशारा करतील, हा येतोय चौकार. दमदार स्वागत. शहर बदलतंय, शोभून दिसतंय, घेतय नवा आकार. शहराचे शिल्पकार सिडको. शहराचे शिल्पकार सिडको आणि ते विजयाचे शिल्पकार बडेल का बॅटर कपिल. गरज आहे कपिल कोळी. सर्वांनाच ठाऊक एक बन्नाट बॅट्समन आणि आता अपेक्षा देखील आहे. चौकार आला नुकताच. स्वागत केलं या गोलंदाजाचं. पहिल्या चेंडूवरती चौकार खेचून एकूण धावसंख्या 14. परीक्षितनेच शेवटच्या चेंडूवरती पहिल्या इनिंगच्या षटकार लगावला होता. कॉमेंट्री बॉक्समध्ये दीपक पाटील सर जोडले जात आहेत. सहर्ष स्वागत सर. फिल्डिंगमध्ये आता बदल करण्याचा प्रयत्न. MD सुपर किंग्स या नावातच बराचसा जलवा आणि त्यांच्या विरोधात युनियन फायटरने आव्हान ठेवलंय 54 धावांचं. सुपर किंगचा समीर पाहायला गेलं तर सुपर किंग आहे कपिल कोळी. प्रचंड टॅलेंट आहे या खेळाडूकडे आणि त्याच्यासाठी जी 14ची जी रन रेट राहिलं आहे
ते फार कठीण नसेल. जर हा खेळाडू शेवटपर्यंत थांबला तर नक्कीच मॅचला सुद्धा तो जिंकून देऊ शकतो. एवढी प्रचंड क्षमता असणारा खेळाडू म्हणून कपिल कोळी ओळखला सुद्धा जातो. मी विनंती करतोय राजेश पाटील सर, आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. थोडे ते थांबलं. विकेट किपर थोड्या सूचना देत असताना आणि बहुतांशी कित्येक ठिकाणी आपण पाहतो की फ्लड लाईट्स अर्थातच जेव्हा नाईटच्या स्पर्धा असतात तेव्हा तुम्हाला येलो लाईट्स पाहायला मिळतात, परंतु ऋषिकेश नाईक यांच्यावरती संपूर्ण जबाबदारी होती. या ज्या व्हाईट LED आहेत आणि ग्रीन ग्रास खाली आहे, इतकं छान असं क्रीडांगण आहे, मजा येते या स्पर्धेला. हाफ ट्रॅकर बॉल, धीम्या गतीचा हा चेंडू होता. लाईन 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 पंच इथे सांगतील. अजून इशारा येणं बाकी. व्हाईट बॉल इथे घोषित केलाय. सिंगल आले. सिंगलने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल 15 सिडको एम्प्लॉईचे युनियनचे प्रेसिडेंट आदरणीय विनोदजी पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा सिडको स्पोर्ट्स अँड कल्चरलच्या वतीनं, असोसिएशनच्या वतीनं अनेक विविध कार्यक्रम होत असतात आणि त्याच अंतर्गत ही स्पर्धा होते. सिडको प्रीमियर लीग 2022 फर्स्ट सीझन. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न चांगले होत आहेत. कॅपॅसिटी आहे या खेळाडूकडे, सर्व काही आहे, करू शकतो हा खेळाडू या धावांचा पाठलाग देखील, परंतु तितकंच चांगलं विरोधात देखील गोलंदाजी होताना दिसते परीक्षित कडून. तर हे बॅटल चांगलं रंगते मैदानावरती. MD सुपर किंग्स विरोधात युनियन फायटर, पहिलीच मॅच, चुरशीचा सामना. इंजिनिअरिंग ब्लास्टर्स मध्ये बघाशी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाहिलं सुभाष पाटील सरांना. इंजिनिअरिंग ब्लास्टर्स मध्ये ते खेळणार आहेत. त्यांचा ड्रेस कोड सांगतोय. ऑन साइडला इथे फटका खेचलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर. एकच धाव इथे जोडली जाते. एकेरी धाव संख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल 16 वरती 16. 54चा इथे पाठलाग चालू आहे MD सुपर किंग्स टीम कडून. हा सामना थोडा साधा सोपा वाटतोय जरूर, परंतु एखाद्या गोलंदाजाला टार्गेट करून इथे आक्रमण करण्याचं जर का स्वीकारलं MD सुपर किंग्सने तर सामना सोडवू शकतात ते. परंतु ते आक्रमण रोखण्याचं काम युनियन फायटर टीमला करायचंय. पहिला सामना सिडको प्रीमियर लीग, दर्जेदार क्रिकेटचा सोहळा. समोरच्या दिशेनं ताकद जोखली होती फटक्यावर. लिडिंग एज घेतलाय आणि ते वाडी श्लॉंगनला जेल सुटलाय. एक धाव इथे घेतली जाणार. कॅचेस विन द मॅचेस. कॅचेस घ्यायला हव्यात. एकच धाव. 17 धावा संख्या. पाठलाग चालू आहे ते 54 धावा संख्येचा. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरी ओव्हर इथे चालू आहे. फिल्डिंगची सजावट. ऑन साइडला संपूर्णपणे पॅक. चपराक खेचायची होती. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून फटका इथे फसलाय. चांगली गोलंदाजी परीक्षित कडून. खूपच छान गोलंदाजी इथे चालू आहे. जेवढे डॉट बॉल येणार तेवढं टेन्शन वाढेल बॅट्समनचं. MD सुपर किंग्स वरती दबाव वाढवण्याचं काम चालू आहे परीक्षित कडून. एक चौकार परीक्षितच्या विरोधात जरूर खेचला होता कपिलने, परंतु त्याच्या विरोधात आता चांगली गोलंदाजी चालू आहे परीक्षित कडून. 17 धावा झाल्यात. हुक करण्याचा प्रयत्न. बाउन्सर इथे टाकलाय. तिखट बाउन्सर. भन्नाट गोलंदाजी. षटक इथे झालंय समाप्त. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 17. उर्वरित 2 षटकं बाकी आहेत. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूंमध्ये धावा करायचे असतील त्या 37. आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल सिडको एम्प्लॉई युनियनचे प्रेसिडेंट आदरणीय विनोदजी पाटील साहेब, त्यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली स्पर्धा. त्यांच्या समवेत आमचे नुकताच कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या समवेत होते सुभाष पाटील सर, त्याचबरोबर JS पाटील सर जे सेवानिवृत्त झालेत. निकम सर देखील उपस्थित आहेत. राजू पाटील सर देखील उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर गुरुवर्य हरिभक्त महादेव बुवा शाबासकर देखील या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. 12 चेंडू धावा करायचे 37. राजेशजी पाटील, आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. 12 चेंडू 37. आक्रमण आणि आक्रमण हाच एक बचाव असू शकतो
एमडी सुपर किंग्स टीमसाठी. विजयी व्हायचे तर आता चौकार षटकारांची गरज आहे. विपुल गोलंदाजीसाठी. युनियन फायटर 12 चेंडू 37 धावा. .50 सरासरी. पहा लाईव्ह इथे पाहतायत स्टेजच्या समोर आनंद घेत आहेत. समोर देखील स्पर्धा पाहतायत आणि इथे लाईव्हचा देखील आनंद घेत असताना आणि ज्या पद्धतीनं लाईव्ह संपूर्णपणे टीम, कारण एक व्यक्ती कोणती स्पर्धा आयोजित करत आहेत, सर्वांचा हातभार त्यांना लाभतं आणि सर्वांच्या सहकार्याने चालू असलेली सिडको प्रीमियर लीग. टॉप एज घेतली होती. स्क्वेअर लेगला फिल्डर थोडा पाठीमागे थांबतोय. एकच धाव. 11 चेंडू 36 ची गरज. खरं तर समीर पाहायला गेलं तर अशा चेंडूवर एखादा मोठा फटका येणं फार अपेक्षित होतं, पण इथून सामना थोडासा कठीण होत चाललाय. कपिल जरूर मैदानावर आहे, परंतु थोडासा दबाव आपल्याला स्पष्टपणे जाणवतोय. सुरुवातीला मात्र 3 झटके मिळालेत आणि त्या धक्क्यातून अजूनही सावरलेला दिसत नाहीये. 11 बॉल आणि 36 रन्स आता मात्र करायचे आहेत आणि या सिच्युएशनला मोठे फटके येणं अनिवार्य झालंय. ते एमडी सुपर किंग्ससाठी एखादा सुपर डुपर परफॉर्मन्स मात्र सादर करावा लागेल. सुपर किंग्सला आता इथे फ्लाय करावं लागणार आहे. 11 चेंडू आणि 36 धावा करायचे आहेत. 11 चेंडू 36 धावा म्हणजे 6 षटकार. कार्पेटच्या साह्यानं बॉल ट्रॅव्हल झालाय. पुन्हा एकदा मिडविकेटला भन्नाट गोलंदाजी इथे चालू आहे युनियन फायटर्स टीम कडून. अफलातून गोलंदाजी इथे चालू आहे. हात मोकळे करून देत नाहीयेत सर्व फलंदाजांना. 10 चेंडू 35 ची गरज. दहा चेंडू 35 धावा संख्येची गरज. युनियन फायटर विरोधात एमडी सुपर किंग्स. नेक्स्ट मॅच इंजिनिअरिंग ब्लास्टर्स वर्सेस अकाउंट सुपिरियर्स. टॉस जिंकला अकाउंट सुपिरियर्स टीमने. ताकद लावण्याचं काम इथे सर्व फलंदाज करतायत, परंतु टायमिंग प्रॉपर जुळत नाहीये. जी मुभा द्यायला हवी फलंदाजांना, जी मुभा हवी फटके खेळण्यासाठी, ती मात्र मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी युनियन फायटर्स टीम कडून. फाईट बॅक म्हणता येणार नाही तर पहिल्यापासून सेट बॅक केले त्यांनी. फर्स्ट ओव्हर पासून जे बंटीनं आक्रमण केलं त्यानंतर उर्वरित फलंदाजांनी योगदान त्यांना दिलं आणि त्यातून पहिल्याच 2 ओव्हरमध्ये विकेट्स घेतल्या. समोरच्या टीमला थांबवलंय. कपिल कोळीवरती जबाबदारी आहे. धावा झाल्यात आतापर्यंत 20. एकूण धावा करायचे. टार्गेट 54चे म्हणजे 34 ची गरज आहे. चेंडू शिल्लक असणार आहेत 8 चेंडू 34. किमान 5 षटकार. संधी आहे इथे. कपिलच्या बॅट मधून येतोय धमाका. जोरदार धमाका. षटकार. घडतोय पायाभूत सुविधांनी. मेट्रो एअरपोर्ट प्रकल्पांनी औद्योगिक विस्तार. वेस्ट साइड साठी इथे थर्ड अंपायर घेण्यात आलेला आहे. वेस्ट साइड साठी ऑफिशियल अंपायर्स कडून इथे वेस्ट साइड साठी कमरेच्या वरती चेंडू आहे की नाही हे आता तपासलं जाणार. 24 लाईव्ह इव्हेंट्स. शहरीकरणाचे शिवधनुष्य पेलणारा महाराष्ट्राचा आधुनिक शिल्पकार सिडको शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित. सर्वतोपरी आपण या स्पर्धेमध्ये पाहिजे. एक खेळाडू म्हणून नाईटची स्पर्धा, नाईटची टुर्नामेंट, डे नाईट टुर्नामेंट आहे, कारण उद्या ठीक 5:30 वाजता स्पर्धांना होईल सुरुवात. हे लक्षात असू द्या. आज उद्घाटन सोहळा होता, त्या कारणास्तव आपण थोडे लेट धावतोय, परंतु उद्या ठीक 5:30 वाजता स्पर्धांना होईल सुरुवात. अगदी पंचांचा इशारा येतो. इट्स नो बॉल. वेस्ट हाईट नो बॉल. नो +1 6 धावा. एकूण 7. नो +6 एकूण 7 धावा आणि 7 धावेने स्कोर जाऊन पोहोचेल 27 वरती. आता या मॅच मध्ये एमडी सुपर किंग्स कमबॅक करू शकतात का? आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. 8 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे त्या 27. अर्धलक्ष पार, अर्धलक्ष बाकी. कपिल कोळी या धावांचा पाठलाग करेल का? 8 चेंडू 27 धावा.
समोरच्या दिशेनं फ्रीडचा चेंडू, चांगले प्रयत्न, बंटी जोशी त्या ठिकाणी होता, फेकी झाले, विकेट किपर कडून चूक झाली. फ्रीडच्या चेंडूवरती बंटी जोशीने चांगले प्रयत्न केले, फेक देखील झाली, परंतु सुधीर यांच्या हातातून चेंडू निसटला. चांगली फेक होती कॅप्टन टीमचे. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. स्कोर जाऊन पोहोचेल 29 वरती. 25 ची गरज, 7 चेंडू 25 ची गरज. खोलात टाकला हा चेंडू, यॉर्कर, तिखट मारा, भन्नाट मारा विपुल कडून. षटक झालंय ते समाप्त. स्वतःवरती नाराज असेल कारण एक चुकीचा चेंडू टाकला, नो बॉल. त्या कारणास्तव या मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय थोडं. निश्चितच एमडी सुपर किंग्स टीमला 4 षटक समाप्त झाली, धावा झाल्यात त्या 30 आणि आता धावा करायचे 6 चेंडूंमध्ये 24. चला जास्त वेळ घेऊ नका. अकाउंट सुपिरियर्स टीमला विनंती आहे की सामना समाप्त झाल्यानंतर लगेचच आपण फिल्डिंग सेट करायची. 6 चेंडू आणि 24 धावांची गरज. लीग स्टेज मधील पहिलाच सामना. सिडको स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशन ऑर्गनायझेस सिडको प्रीमियर लीग. 6 चेंडू 24 धावांची गरज आहे एमडी सुपर किंग्स टीमला युनियन फायटर टीमच्या अगेन्स्ट. 5 गोलंदाज. चला जास्त वेळ घेऊ नका. आजच्या पहिल्या दिवस रात्रीतील जेवढे सामने आहेत ते आपल्याला फिनिश करायचे, ते लक्षात असू द्या. वेळ जास्त घेऊ नका. नेक्स्ट मॅच साठी देखील दोन्ही टीम सज्ज राहा. 6 चेंडू 24 धावांची गरज. कपिल कोळी या धावसंख्येचा पाठलाग करेल का? बॉलर्स नेम दशरथ. 6 चेंडू 24 करायचे. लॉंग ऑन च्या दिशेने कपिल कोळीच्या फलंदाजीचं शक्ती प्रदर्शन करणारा षटकार. सिडकोचा धमाका षटकार. 6 धावा. गेम इज ऑन, मॅच ऑन. 5 चेंडू आणि आता गरज असेल 18 धावांची. युनियन फायटरच्या विरोधात फाईट बॅक करत असताना एमडी सुपर किंग्स. 5 चेंडू 18 धावांची गरज. खोलात टाकला होता, चेंडू खोदून काढलाय. मिड विकेटला फिल्डर आहे, कपिलला दुसरी धाव घ्यायची आहे. थांबवले आपल्या साथीदाराला, धावतोय आणि दुसरी धाव घेण्याची चान्स आणि 2 धावा झाल्यात की नाही पंच सांगतील आणि पंच इथे सांगतायत 2 धावा झाल्यात कंप्लीट. 4 चेंडू आणि आता 16 धावा संख्येची गरज आहे. काय सामना रंगतोय पहिलाच सिडको प्रीमियर लीगचा. मला असं वाटलं सर्व कर्मचारी असतील, कुठेतरी धावतील, दमतील, कॅचेस सुटतील, रनआउट होतील, एकतर्फी थोड्या मॅचेस असतील, परंतु इथे असं वाटते प्रोफेशनल प्लेयर आहेतच, प्रोफेशनल प्लेयर आणि तसाच प्रोफेशनल मॅचेस इथे मैदानावरती चालू आहेत. 4 चेंडू गरज आहे 16 धावांची. पहिल्या 2 चेंडूंमध्ये धावा आल्यात 8. हाफ ट्रॅकर बॉल होता, पाठवलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, धावत येतोय फाईन लेगच्या दिशेनं. 1 धाव, पुन्हा एकदा तोच प्रयत्न होईल. आणि आता धावांची गरज आहे ती 15. एमडी सुपर किंग्स टीमला हा सामना जिंकण्यासाठी 3 चेंडू 15 धावांची गरज. युनियन फायटर्स टीम. शेवटचं षटक टाकतोय गोलंदाज दशरथ. कपिल कोळीवरती सर्वांच्या नजरा. 3 चेंडू 15 धावा. वाडिश लॉंगऑफच्या दिशेने फटका खेचला, व्ही शेप मध्ये चांगला स्ट्रोक आहे. 1 धाव, फेक झाले आणि इथे पहा कपिल कोळीला इथे माघारी परतावं लागतंय. वॉड ऑफ फिल्डिंग, तितकाच चांगला थ्रो. कपिल कोहली माघारी परतलाय. पायाभूत सुविधांनी
मेट्रो एअरपोर्ट प्रकल्पांनी औद्योगिक विस्तार शहरांचे शिल्पकार सिडको सिडको शहरांचे शिल्पकार सिडको सिडको शहरात आपलं एक घर स्वप्नातलं होणार हे स्वप्न साकार शहरांचे शिल्पकार सिडको सिडको एक धाव या चेंडूवरती आले. स्कोर जाऊन पोहोचेल 39 वरती. जसा कपिल बाद झाला आणि या मॅच मधील सर्व आशयांवरती विरजन टाकण्यात आलंय. चांगली फिल्डिंग झाली लॉंग ऑफला. चांगले प्रयत्न केले कपिलने शेवटला, परंतु पहिल्या 2 ओव्हरमध्ये पाहिजे इतक्या धावा आल्या नाहीत. विकेट्स गेल्या. अकाउंट सुपेरियर्स. मॅच समाप्त झाल्यानंतर लगेचच आपण फिल्डिंग साठी जा. बॅटची कडा घेतले. बॉल आलाय ते शॉट थर्डबँडला आणि विजयी होते पहिल्याच मॅच मध्ये. चांगला सामना. अर्थातच युनियन फायटर्स या टीमने पहिला सामना इथे जिंकला एमडी सुपर किंग्स संघाच्या विरोधात. कॉंग्रॅच्युलेशन्स टू युनियन फायटर्स. आणि संघाचे पुरस्कर्ते अनिलजी राऊत, संघ मालक, टीम ओनर अनिलजी राऊत साहेब इथे खुश झालेत. आनंद तर असणारच. स्पर्धा त्यांना जिंकायची आणि स्पर्धा जिंकण्याच्या दिशेने पहिलं पाऊल त्यांनी टाकले. आणि हार्ड लक टू एमडी सुपर किंग्स.